नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनल पोलीस भरती गुरु हरदीसर आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपला मित्र हरदीसर सर्वांचं मनापासून स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती प्रक्रियेला सुरुवात केव्हा होणार? जानेवारी गेला, डिसेंबरच्या वेळेस जे हे मुलं दिसतात तुम्हाला, मुकुल भाऊ आणि त्यांची संपूर्ण जी टीम आहे यांनी खूप प्रयत्न केले होते का डिसेंबरपूर्वीच पोलीस भरती, तसं वातावरण पण निर्माण केलं होतं. वातावरण तेवढं संपूर्ण महाराष्ट्रभर पेटवलं पण होतं. मात्र काय झालं, तर थोडीशी एकता कुठंतरी कमी पडली आणि त्यामुळे परत ते थांबलं गेलं आणि त्याच्यानंतर थोडेसे आश्वासनानंतर ते थांबलं गेलं आणि आता या ठिकाणी जानेवारी पण आज संपला आहे. मात्र अजूनही पोलीस भरती नाही, मुले आंदोलनाच्या तयारीत आहेत. मित्रांनो, या ठिकाणी नागपूरचे आमचे मुकुल भाऊ हसन, शाहरुख भाई हसन यांची जी टीम आहे ती मुलं मुली सगळे एकत्र करून त्या ठिकाणी जातात. मात्र गंमत काय होती का, बरेच मुलं म्हणतात आम्ही येऊ आणि कोणी येत नाही वेळेला. त्याच्यामुळे तिथं गडबड जास्त होती आणि आपला मॉब त्या ठिकाणी दिसत नाही. तर कृपा करून नागपूरचे जे कोणी असेल त्यांनी जर आंदोलनाचे जर काही केलं किंवा निवेदन द्यायचं ठरवलं, त्यांना थोडंसं सपोर्ट करा. कारण की जर आता ह्या 15 दिवसात जर आपली जाहिरात आली नाही तर तसं पण आता फेब्रुवारीत आपली भरती प्रक्रिया काय होणार नाही. तुम्हाला पण माहिती, आलं तर फक्त जाहिरात येऊ शकते, याच्या पलीकडे काहीच होऊ शकत नाही. कारण का मार्चला आता आचारसंहिता लागते, तुम्हाला पण माहिती आहे. त्यामुळे एक काम करायचं आता की भरती फेब्रुवारीत येण्याचे चान्सेस आणि खूप आशा पल्लवित झालेल्या लक्षात ठेवा. मात्र त्या आशा पल्लवित कशामुळे झालेत? ह्या मुलांमुळे झालेले आहेत का? यांनी वेळोवेळी निवेदनं दे, त्याच्यानंतर जे अधिवेशन चालू असताना त्या ठिकाणी आंदोलनं करी, याच्यातून त्या आशा पल्लवित झालेले आहेत. मात्र अद्याप पाहिजे तेवढं यश काय या ठिकाणी येत नाही. त्यात आज MSFचे 7,500 लोकांना परत बोलवायचं काम चाललेलं आहे. म्हणजे तुम्ही MSF एवढे का घेऊ राहिले? त्यांना 7,500, 8,000, 10,000, 20,000, 15,000 एवढे मागच्या वेळेस पण घेतलेले आहेत. म्हणजे भरती काढायची का नाही? मोठ्या प्रमाणात भरती होणार आहे की नाही? याच्यावरती प्रश्नचिन्ह निर्माण होतं आणि थोडेसे आशा मावळायला लागल्यात का, असं कुठंतरी आपल्याला वाटायला लागतं. मात्र तसं काही करू नका मित्रांनो, नक्कीच आपल्याला त्या ठिकाणी यश मिळणार आहे. भरती काढायची आहे, त्यासाठी आंदोलनाची जर वेळ आली, तयारी करायची वेळ जर आली, आंदोलन म्हणजे आपल्याला काय असं काही वेगळं आंदोलन नाही करायचं काही, तर एकत्रित येऊन आपण त्याच्यावरती काहीतरी विचार विनिमय करू शकतो का, या संदर्भात आहे चालू. पावया मुकुल आणि त्यांची टीमचं काहीतरी चाललेलं आहे. ती माहिती मी तुमच्यापर्यंत राज्यभर पाठवी जाईल. त्यामुळे तुम्ही ती माहिती पाहत जा. तुम्ही पाहत असाल, हे बघा हे मुलं अशी इथं जातात. काल त्या दिवशी पण ते आमदार मते साहेब त्यांच्याकडे पण गेले होते, तिथं पण त्यांना निवेदन दिलं त्यांनी. कारण का आमदार मते साहेब हे माननीय देवेंद्रजी साहेब यांचे वर्गमित्र आहे आणि खूप जवळचे आहेत. हे बघा देवेंद्र फडणवीस यांचं कार्यालय या ठिकाणी सुद्धा गेलेले आहेत. जय श्रीराम दिसतंय त्या ठिकाणी आपल्याला. या ठिकाणी पण जाऊन आलेले ते विद्यार्थी. खूप अशी मेहनत प्रॉपरली ते मित्र घेत आहेत बिचारे. शाहरुख भाई हसन, अजून त्यांच्यासोबत असणारे सर्वच असतील ना, सर्वच आपले विद्यार्थी असतील, खूप मेहनत घेत आहे, तुम्ही पाहू शकता. आता याच्यानंतर मुकुलनी पण आपलं थोडक्यात म्हणणं व्यक्त केलं. आपण ते पण पाहणार का मुकुलने आपलं काय म्हणणं व्यक्त केलं, मुकुलचं काय आहे त्याच्या म्हणजे त्यांच्या म्हणण्याचा अर्थ काय किंवा त्यांनी विद्यार्थ्यांना काय आवाहन केलं, हे पण आपण थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. जय हिंद सर्व विद्यार्थ्यांना. मी मुकुल किनकर, राहणार नागपूर शहर. आज आम्ही नागपुरातील मोहन मते साहेब, आमदार देवेंद्र फडणवीस साहेब यांचे निकटप्रिय यांच्याकडे पोलीस भरती संदर्भात निवेदन द्यायला आलो होतो. आपण पाहिलं असेल, मागच्या 2 महिन्यापूर्वी आपण पुऱ्या महाराष्ट्रामध्ये निवेदनं दिली पूर्ण लोकप्रतिनिधींना. पोलीस भरती लोकसभेच्या पूर्वी झाली पाहिजे, ही आपली सर्व विद्यार्थ्यांची मागणी आहे. याकरिता आज आम्ही दक्षिण नागपूरमधील आमदार मोहन मते यांना निवेदन द्यायला आलो. त्यांनी फॉलोअप घेतला आहे भरतीबद्दल. उद्या ते कळवतील भरती प्रक्रियेबद्दल काय प्रोसिजर सुरू आहे किंवा नाही आहे. माझी महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांना विनंती आहे की आपल्याला लोकसभेच्या आधी पोलीस भरती काढायची आहे, म्हणजे काढायची आहे. कारण की एकदा आचारसंहिता लागली तर आपली भरती प्रक्रिया यावर्षी होईल ना होईल काही सांगता येत नाही. मी आपल्याला एकच सांगू इच्छितो की आपण परत ही मोहीम सुरू करू. येणाऱ्या 8 दिवसात जर आपल्याला काही परिपत्रक निघालं नाही पोलीस भरतीबद्दल, तर आपल्याला ऑल महाराष्ट्रामध्ये एक आंदोलन पेटवावं लागेल किंवा निवेदनं द्यावं लागेल. तेव्हा सरकार आपली मागणी पूर्ण ऐकेल. कारण की 2 वर्षापासून भरती प्रक्रिया झालेली नाही आहे आणि अनेक उमेदवारांची वयोमर्यादाही ओलांडली गेली आहे. राज्य राखीव पोलीस बल असो किंवा जिल्हा पोलीस असो, प्रत्येक ठिकाणी उमेदवाराचे नुकसान होत आहे. गृह विभागात 98,000 पदं रिक्त असून आकृतीबंध तयार झाला असून सरकार का बरं इतका विचार करत आहे की भरती प्रक्रिया घेऊन नाही राहिली आहे. सरकारला माझी एकच विनंती आहे की तात्काळ परिपत्रक GR काढावे, वयोमर्यादा ओलांडणाऱ्या उमेदवारांना न्याय देण्यात यावा व पोलीस भरतीचे ऑनलाईन अर्ज तरी भरून घ्यावे. आचारसंहितेपूर्वी भरती निघाली तर प्रत्येक उमेदवार हा भरतीला सेफ राहील. जर आचारसंहितेनंतर भरती प्रक्रिया झाली तर वयोमर्यादा ओलांडणाऱ्या उमेदवाराच्या याच्यामध्ये नुकसान आहे. सर्व गोरगरीब मुलं आहे. शासनापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे. प्रत्येकाने शेअर करा व आपली मागणी पूर्ण झाली पाहिजे. याकरिता येणाऱ्या 8 दिवसामध्ये आपण एक तारीख ठरवू. त्या दिवशी आपल्याला ऑल महाराष्ट्रामध्ये आंदोलन करायचे आहे शांतीपूर्ण आणि सरकारपर्यंत आपली मागणी पोहोचवायची आहे. सर्वांना बोलला होता
ते दर्शनाकरता गेले. तुमच्या मार्फत काहीतरी होऊ शकतो त्याच्यामध्ये. आम्हाला तर वाटतं सगळेच लागले पाहिजे. तेच सर, सर्व गोरगरीबच मुलं आहे सर, सर्व क्लासेस करून राहिले एवढे. तेव्हा तर पोलीसच्या भरतीत गरज जातील ना, तेच सर, मोठे थोडे जाणार आहे. तुम्ही काम करू शकता म्हणून तुमच्याकडे आलो सर आम्ही आशेने. कन्फर्म करून देणार आहे की दिलीप भाऊ, दिलीप कसं आहे, नागपूरच्या वेगवेगळ्या ग्राउंडवर विशेषतः रेशीमबागवर हॅलो ते पोलीस भरतीच्या मुलांना सातत्याने ट्रेनिंग करतात. आता कसं 2 वर्ष झाले भरत्याच झाल्या नाही, तर त्यांना हे पाहिजे का बाबा भरत्या होणार आहे का नाही, का आम्ही फक्त मेहनतच करायची. डिटेल्स मला एकदा मिळालं ना तर मी त्या पोरांना सांगू शकेल. वयोमर्यादा तरी वाढून द्या मला. किंवा वयोमर्यादा वाढवून द्यायला लागेल. वयोमर्यादा ओलांडले मुलं 2 वर्ष. पाहिलंच असं आपण कशा प्रकारे त्यांनी जे आमदार साहेब आहेत त्यांना निवेदनं दिली. आमदार साहेबांना आपलं जे म्हणणं होतं ते म्हणणं मांडलं. त्याच्यानंतर ते स्वतः नागपूरला काल देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाला भेट दिली होती. मात्र काही कारणास्तव आय थिंक भेट झाली नाही. त्यांच्या PNला ते भेटलेले आहेत आणि अजूनही पण त्यांची रणनीती चालू आहेत. रोजच्या रोज ते संपर्कात असतात, मला पण माहिती देत असतात. तशीच माहिती मला आल्यानंतर मी तुम्हाला पण माहिती देत जाईन. आणि बी होप्स राहा. आपली अशी अपेक्षा का 20 फेब्रुवारीपर्यंत किंवा 25 फेब्रुवारीच्या आत तरी जाहिरात आली पाहिजे. मात्र जर आपण काहीच हालचाल केली नाही तर मला वाटत नाही जाहिराती. मात्र युद्ध पातळीवरती कामं, ऑफिशियली जे कामं आहेत त्यांचे जाहिरात बनवण्याचे, कप्पेकूत आरक्षणाचं, रिक्त जागांचा अहवाल असेल, आकृतीबंध असेल, ती कामं चालू आहेत. मात्र सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय आहे का या ठिकाणी ना जाहिरात येऊ नाही राहिली आपले. कारण का ते बोलले होते का 15 तारखेपर्यंत, जानेवारीपर्यंत सर्व जागा डिक्लेअर होतील, 20 जानेवारीपर्यंत, पण कुठल्याही जागा डिक्लेअर झाल्या नाही. इनमीन सारा 2-4 जागा डिक्लेअर झाल्या. त्याच्यामुळं मुकुल भाऊचा जो प्रयत्न आहे त्या प्रयत्नाला नक्की यश यावा अशी इच्छा व्यक्त करतो. आणि विद्यार्थ्यांनी पण सपोर्ट करावा. जे जे विद्यार्थ्यांना शक्य आहे, जिथं जवळ जाणं शक्य आहे त्यांनी शक्य करावं. आपण पाहिलंच असं विद्यार्थी कशा अर्थाने गेलेले आहेत. चालतंय मित्रांनो, भेटू परत नवीन काय अपडेट, नवीन माहिती जर आली तर घेऊन. तोपर्यंत मी तुमची रजा घेतो. जय हिंद, जय भारत.